तरुणांची माथी भडकावून त्यांना अल कायदा या दहशतवादी संघटनेशी जोडण्याचं षडयंत्र रचणाऱ्या जुबेरच्या फोनमध्ये ओमान, सौदी आणि कुवेत येथील फोन नंबर्स आढळून आलेत। मूळ सोलापूरचा आणि पुण्यातील कोंढवा भागात राहणारा IT इंजिनियर जुबेर हंगरगेकर याच्या मोबाईलच्या CDRचे अर्थात कॉल डिटेल्सचे विश्लेषण केले असता त्यात पाकिस्तान, ओमान, सौदी अरेबिया, कुवेत येथील 5 आंतरराष्ट्रीय क्रमांक सेव्ह केल्याचं दिसून आलं। या आंतरराष्ट्रीय क्रमांकांवर तो कोणाशी बोलला हे CDR मध्ये दिसत नाही, त्यामुळे त्याबाबतचा तपास करण्यासाठी ATSला आणखी वेळ हवा आहे। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं मंगळवारी जुबेरला पुण्याच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल शेवाळे यांनी त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली। न्यायालयानं ती मान्य केली। जुबेर याच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये सापडलेल्या PDF फाईल्समध्ये जतन असलेल्या इन्स्पायर मॅगझिनमध्ये बॉम्ब बनवण्याची कृती दिलेली आहे। ही कृती, दिलेली पानं आणि त्यातील नमूद कृतीबाबतचा अहवाल मिळण्यासाठी DRDOच्या तज्ज्ञांकडे पाठवण्यात आला होता। तो अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला। याबाबत आरोपीकडे अधिक तपास करणं आहे। सोलापुरातील एका संघटनेनं जुबेरला बोलावून वळसंगमध्ये एक गोपनीय शिबिर घेतलं होतं। त्या शिबिराला उपस्थित 25 ते 30 लोकांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। शिबिराचं आयोजन करणाऱ्या संस्थेच्या सचिवाला ATSनं ताब्यात घेतलं आहे। 2 वर्षांपासून तो जुबेरच्या संपर्कात होता। त्याच्यासोबत मद्रास आणि इतर शहरात जाऊन अशी शिबिरं त्यानं घेतल्याचं चौकशीत समोर आलं आहे। न्यायालयानं जुबेरला पोलिसांविषयी काही तक्रार आहे का असा प्रश्न केला। त्यावर तपास अधिकारी माझ्याकडे सातत्यानं चौकशी करत असल्यानं मला पूर्ण झोप मिळत नाही, आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे अशी तक्रार त्यानं केली। त्यावर पोलिसांनी तपास करावा पण त्याला रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत झोप मिळू द्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले। जुबेरला ITच्या नोकरीत 21 लाखांचं पॅकेज होतं। त्याच्या साथीदारावरही यापूर्वी बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत। जुबेर हा अल कायदाच्या संपर्कात होता। तपास यंत्रणांपासून लपून तो देशविघातक कामं करत होता। कोंढवा येथील दर्शच्या ठिकाणावरून त्याच्या नावाचं QR कोड वापरून तसंच मशिदीजवळ QR कोड लावून त्याद्वारे स्वतःच्या खात्यात तो फंड जमा करत असल्याचंही चौकशीत समोर आलं। त्याच्या खात्यात अशी किती रक्कम जमा झाली याचा ATS तपास करत आहे। त्याच्या एका साथीदाराच्या घरातून 2,35,000 रुपये जप्त करण्यात आले। ती जकात असल्याचं तो सांगत आहे। दर्शच्या ठिकाणी त्याच्या साथीदारांनी काही संशयित पुस्तकं, प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्र जाळल्याचाही संशय आहे। जुबेर महाराष्ट्रातल्या तरुणांची माथी भडकावून त्यांना अल कायदाशी जोडण्याचं काम करत होता। त्याच्याजवळील गॅझेटमध्ये 1 TB संशयास्पद डेटा ATSला सापडला आहे।